त्याच्या आयुष्यामध्ये 14 वर्ष बालपण गेलं, 36 वर्ष देश देव आणि धर्मासाठी लढले. त्यावेळेला रोपवे नव्हते, मग किती वेळा खाली जाऊन वर यायचे आणि अशा अनुषंगाने 50 वर्ष जगले. पण 50,000 वर्ष त्यांचं नाव उठलं जाऊ शकत नाही. तो माझा राजा शिवछत्रपती महाराज. आज राज्याभिषेक सोहळा त्यावेळेला तिथीप्रमाणे 6 जून 1674ला याच ठिकाणी याची देवी याची डोळा जो झालेला राज्याभिषेक सोहळा तो आम्ही थोडासा त्या प्रमाणात आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यामुळे तुमची प्रचंड गर्दी मी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, साहेब 2 दिवस वारा पाऊस ऊन काहीच तमा न बाळगता हे सर्व शिवभक्त स्वतःच्या स्वखर्चाने इथं आलेले आहेत. कुठल्या साखर कारखान्याने नाही मदत केली, कुठल्या कंपनीने मदत नाही केली, हे स्वतः खर्चाने आलेले माझे सर्व मावळे आहेत आणि हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आणि म्हणून आम्ही सांगतो, माणसाला आम्ही सांगितलं किती मोठे व्हा, परंतु शिवाजी महाराजांच्या पेक्षा कोणी मोठं होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून एका कवीने सांगितलं, राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसते दिसले आमच्या मंदिराचे कळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस. राजे नसता झाला जन्म तर नसती दिसली दारामध्ये तुळस. राजे नसता झाला तुमचा जन्म तर नसता दिसलं माझ्या माई भगिनींच्या कपाळी सौभाग्याचं कुंकुम. आणि म्हणून एका कवीने सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजानंतर जिवंत समाधी घेणं नाही, तुकाराम महाराजानंतर कोणाला वैकुंठ गमन नाही आहे, आणि शिवाजी महाराजानंतर छत्रपती होणं नाही आहे. म्हणून छत्रपती आणि म्हणून आज जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आलेले आहेत, हा सरकारच्या वतीने आम्ही सर्वच मंडळी आहोत, परंतु आज उपमुख्यमंत्री स्वतः इथं हजर झालेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही सगळीकडे जाता, सगळीकडे अहोरात्र फिरता, परंतु हा एक दिवस आपल्या आयुष्यातला हा शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी ठेवायचा. आणि त्यांनी मान्य केलं. आज जी काय चांदीची मूर्ती दिसते ते आमचे श्रीकांत फाउंडेशन यांच्या माध्यमातून साहेबांनी दिलेली ती मूर्ती आहे चांदीची. त्यानंतर जो आपली हे पालखी दिसते ती मुनगंटीवार साहेबांनी त्यावेळेला दिलेली पालखी आहे. असे सगळे असे मदत करणारे आज आमचे कलेक्टर असतील, SP असतील, शिओ असतील, सगळे अधिकारी दिवस रात्र काम करतायत. साहेब अनुचित प्रकार इथं होत नाही आहे, कुठला मावळा कोणाला क्रॉस करत नाही आहे. मोठ्या भक्तिभावाने 2 दिवस इथं कार्यक्रम चालू आहेत. मर्दानी खेळाचे कार्यक्रम आहेत, त्यानंतर पवड्याचे कार्यक्रम आहेत, व्याख्यानाचे कार्यक्रम आहेत, असे अनेक कार्यक्रम. आणि त्याच्याने हा कार्यक्रम संपन्न होतो. जे इथं आले ते भाग्यवंत, जे ना आले त्यांना काही मी बोलू शकत नाही आहे, परंतु आम्ही भाग्यवंत आहेत. मी एकमेव असा भाग्यवंत आमदार आहे 288 मध्ये की राजांची राजधानी आपल्या इथं आहे, राजांची समाधी आपल्या इथं आहे, जिजाऊ मासाहेबांची समाधी इथं आहे, स्वामी समर्थांची शिवतरगळे माझ्या मतदारसंघात येते, तानाजी महाराजांची समाधी आपल्या मतदारसंघात येते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 14 तळ आपल्या मतदारसंघात येतं. म्हणून साहेब 5 ते 7 लाख लोक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि तुमचं अभिनंदन करतो या सर्व शिवभक्तांच्या वतीने. आणि या रायगडावरती अनेक वर्ष आमचे धनगर समाज इथे या गडाची राखण करतायत. बिचारे मोलमजुरी करतायत, ताक विकतायत, दूध विकतायत, सरबत विकतायत. त्या दिवशी काही मंडळींनी थोडे आकलेचे तारे तोडले आणि सांगितलं ह्याला सगळ्यांना खाली घालवायचं. साहेब शब्द दिलाय मी आपल्या सरकारच्या वतीने की जोपर्यंत आम्ही आहोत, आमचं सरकार आहे, तोपर्यंत तुम्हाला इथनं हलवलं जाणार नाही. उलट तुम्हाला आपल्याला त्यांना चांगली घरं कशी बांधून देता येतील, कारण तुम्ही अनेक लोकांवरती उपकार केलेले आहेत, हे आम्ही सगळ्या